सातारा शहरातील पोवेनाका परिसरातील सेंट पॉल स्कूलच्या कॅन्टीनमध्ये सोमवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली। या आगीत कॅन्टीनमधील साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। दुपारी 2 वाजता शाळा सुटल्याने त्यावेळी शाळेतील विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला। कॅन्टीनमधून धूर आणि आग दिसून आल्यानंतर शाळेतील शिक्षकांना घटनेची माहिती मिळाली। त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली। आगीमध्ये कॅन्टीनमधील विविध साहित्यांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण प्राथमिकदृष्ट्या शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान शाळेच्या परिसरात आग लागल्याची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। शाळेच्या आवारातील इमारतींमध्ये राहणाऱ्या स्टाफलाही सुरुवातीला आगीची कल्पना नव्हती। अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।